नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी मधील गणित भाग 1 या विषयातील प्रकरण 3 बहुपदी याचा अभ्यास करूया। मी श्री सुहास सावंत ज्ञानदीप विद्यालयातर्फे तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे। आता आपणास 3 बैजिक राशी दिल्या आहेत। पहिली p घन वजा 1/2 p वर्ग अधिक p, दुसरी m वर्ग अधिक 2m घन वजा वर्गमूळात 3 m चा 5वा घात आणि तिसरी 6। आता या तिन्ही बैजिक राशीमध्ये पहिल्या बैजिक राशीमधील चल p असून त्या चलाचे घातांक अनुक्रमे 3, 2 आणि 1 आहे। दुसऱ्या बैजिक राशीमध्ये चल m असून त्या चलाचे घातांक अनुक्रमे 2, 3 आणि 5 आहे आणि तिसऱ्या राशीमध्ये चलाचा घातांक 0 आहे। आता निरीक्षण केले असता आपणास असे आढळते की या तिन्ही बैजिक राशीमधील चलाचे घातांक धन पूर्णांक असून 3, 2, 1, 2, 3, 5 किंवा 0 आहेत, म्हणजेच पूर्ण संख्या आहेत, म्हणून अशा राशींना आपण बहुपदी असे म्हणतो। आता दुसरी 2 उदाहरणे पाहूया। वर्गमुळात y अधिक 5 1/y वजा 3। आता पहिल्या उदाहरणामध्ये वर्गमुळात y अधिक 5 आपणास y चा 1/2 घातांक अधिक 5 असे लिहिता येते। म्हणजे यामध्ये चल y असून या y चा घातांक 1/2 आहे, त्यामुळे ती पूर्ण संख्या नाही। तसेच दुसऱ्या उदाहरणामध्ये y या चलाचा घातांक ऋण 1 आहे, ती सुद्धा पूर्ण संख्या नाही, म्हणून अशा राशींना आपण बहुपदी म्हणत नाहीत। म्हणजेच थोडक्यात ज्या राशीमध्ये चलाचा घातांक पूर्ण संख्या असेल, धन पूर्ण संख्या असेल, त्या राशीला आपण बहुपदी असे म्हणतो। आता या व्याख्येवरून आपणास काही उदाहरणे पाहूया। प्रश्न पहिला, खालील राशी बहुपदी आहेत का ते लिहा व स्पष्टीकरण द्या। उदाहरण 1, y अधिक 1/y। आता y अधिक 1/y आपणास y अधिक y चा वजा पहिला घातांक असे मांडता येते। आता या बैजिक राशीमधील चल y आहे आणि y चा घातांक ऋण 1 आहे, म्हणजे ही ऋण पूर्णांक संख्या आहे, म्हणून या बैजिक राशीला आपल्याला बहुपदी म्हणता येणार नाही। दुसरे उदाहरण पाहूया। 2 वजा 5/5 वर्गमुळात x। आता या बैजिक राशीमध्ये आपल्याला ही पुढील प्रमाणे मांडता येते। 2 वजा 5 x चा 1/2 घातांक। आता या बैजिक राशीमध्ये x या चलाचा घातांक 1/2 ही अपूर्णांक संख्या आहे, त्यामुळे या बैजिक राशीला आपल्याला बहुपदी म्हणता येणार नाही। आता आपण तिसरे उदाहरण पाहूया। x वर्ग अधिक 7x अधिक 9। आता या बैजिक राशीमधील चल x आहे आणि चलाचा सर्वात मोठा घातांक 2 असून इतर घातांक 1 व 0 असे आहे, म्हणजे ही पूर्ण संख्या आहे, घातांक पूर्ण संख्या आहे, म्हणून या बैजिक राशीला आपणास बहुपदी म्हणता येईल। थोडक्यात बहुपदी म्हणजे चलाचा घातांक ही पूर्ण संख्या असणे गरजेचे आहे। धन्यवाद।